नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये. ही एक अशी अकॅडमी आहे जिथे तुमचे येणाऱ्या सर्व प्रश्नांचा सराव आपण इथे करणार आहोत. सोबतच इतर गणित आणि मराठी व्याकरण यावर सुद्धा आपण प्रश्न आणि कोर्स पाहणार आहोत. आपण आज पाहणार आहे संगणकीय ज्ञान या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. CPU म्हणजे काय? पहा, CPUचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर CPUचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे? इनपुट उपकरण म्हणजे जे कम्प्युटरसाठी महत्त्वाचे असते. पर्याय क्रमांक 1 कोणते आहे? तर मॉनिटर, प्रिंटर, वेबकॅम आणि स्पीकर नाही. पुढचा प्रश्न, HTML म्हणजे काय? HTMLचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर HTMLचा लॉंग फॉर्म होतो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कोणते स्टोरेज उपकरण फ्लॅश मेमरी म्हणून ओळखले जाते? ठीक आहे, पर्याय आहेत हार्ड डिस्क ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, USB फ्लॅश ड्राईव्ह की CD रोम. तर पर्याय क्रमांक 3 USB फ्लॅश ड्राईव्ह. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. Ctrl-Z खूप वेळा यूज केलं असेल तुम्ही ही की. Ctrl-Z कीबोर्ड शॉर्टकटचे कार्य काय आहे? Ctrl-Zने काय होते? जर एखादी आपण क्रिया केलेली असेल संगणकावर तर ती पुन्हा परत घेणे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? Ctrl-Z यूज करतो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 पूर्ववत करणे. ठीक आहे, कटसाठी काय करतो आपण? Ctrl+X. ठीक आहे, पेजसाठी काय करतो आपण? Ctrl+V. ठीक आहे, आता पुन्हा करा, एक ऑप्शनल आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते आउटपुट उपकरण आहे? आउटपुट म्हणजे जे आपण कम्प्युटरला एक्स्ट्रा उपकरण लावतो. ठीक आहे, माऊस इम्पॉर्टंट आहे, मॉनिटर इनपुट आहे, कीबोर्डसुद्धा इनपुट आहे. तर आउटपुट कोणतं आहे? स्कॅनर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मॉडेमचा उद्देश काय आहे? ठीक आहे, मॉडेमचा उद्देश काय असतो? तर इंटरनेटशी कनेक्ट करा. ठीक आहे, इंटरनेटशी कनेक्ट करण्याकरता मॉडेम आपण यूज करतो. ठीक आहे, व्हिडिओ प्ले करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर यूज करतो. प्रतिमा संपादित, स्प्रेडशीट तयार करणे हे सुद्धा एक कम्प्युटरचं आतील कार्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, URL म्हणजेच काय? URLचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कोणते ईमेल क्लायंटचे उदाहरण आहे? ईमेल क्लायंटचे उदाहरण कोणते आहे विचारले आहेत? तर पर्याय क्रमांक C आउटलुक. आउटलुक हे ईमेल क्लायंटचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरण आहे? हे तुम्ही जावा आणि C++ ऐकले असेल. ठीक आहे, याचे कोडसुद्धा उपलब्ध असतात. तर ही दोन्ही काय आहेत? ही दोन्ही भाषा आहेत, पण कशाच्या? संगणकाच्या. पर्याय क्रमांक C संगणकीय भाषा. तर असेच काही महत्त्वाचे प्रश्न आपण पुन्हा पुढचे व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहे. सोबतच इतर भरतीकरिता येणारे महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आपण याच यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे. त्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलसोबत जोडून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.